आणि त्याची मोठी बातमी आहे, राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला आहे। वैध जात प्रमाणपत्रास सरकारचा नकार। अडसुळांच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे। शीख सांभार दस्तऐवजाद्वारे मोची जातीचा दाखला अशक्य असल्याचं अडसुळांच्या वकिलांनी म्हटलंय। हायकोर्टानं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर राणा सुप्रीम कोर्टात पोहोचलेले आहेत। आता सुप्रीम कोर्टाचा निकाल मात्र राखून ठेवलेला आहे। रवी राणा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आमदार रवी राणा आपल्या सोबत आहेत। रवीजी, नेमकं काय घडलेलं आहे आणि आता या पुढचं तुमचं पाऊल कसं असणार आहे नवनीत राणांसंदर्भात? सुप्रीम कोर्टामध्ये लगातार गेल्या 15 दिवसापासून जवळपास 6 घंटे त्याच्यावर युक्तिवाद चालू आहे आणि अडसुळांचे ॲडव्होकेट, खासदार नवनीत राणांचे ॲडव्होकेट यांनी आपापली बाजू मांडली। पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं जात पडताळणी कमिटी जी आहे महाराष्ट्राची, त्यांनी जे वैध जात प्रमाणपत्र जे नवनीत राणाला दिलेलं आहे त्याला ॲडव्होकेट जनरल जे आहे, जे आपले तुषार मेहता सॉलिसिटर, त्यांनी त्याचे ॲफिडेव्हिट करून दिलं की ते योग्य आहे, ते खरं आहे आणि त्याला आमचं समर्थन आहे। तर जेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जात पडताळ कमिटीने खासदार नवनीत राणांच्या बाजूला एक वेळा नाही 3 वेळा हायकोर्टाच्या डायरेक्शननुसार पूर्ण 3 महिन्याची तपासणी करून होम व्हिजिलन्स नंतर तुमचं जात पडताळणीचे जे जेवढे की नियम आहेत त्याचं पालन करून त्यांना जेव्हा कास्ट सर्टिफिकेट दिली त्याचं योग्य आहे म्हणून तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं समर्थन केलं। आणि अडसुळांच्या वकिलांनी जी चुकीची बातमी पसरवली की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नवनीत राणाच्या विरोधात ॲफिडेव्हिट दिलं, हे चुकीची बातमी आहे। म्हणजे सरकारनं नकार दिलेला नाहीये? हा, सरकारने नकार दिलेला नाहीये। सरकारच्या ॲडव्होकेट जनरलनी तुषार मेहताजींनी ते स्पष्ट सांगितलं सरकारकडनं जे जात पडताळ कमिटीने जे निर्णय दिलाय तो योग्य आहे आणि हायकोर्टाच्या निर्णयाच्या नुसार त्याची पूर्ण तपासणी करून पुन्हा तो निकाल जात पडताळणी कमिटीने एकदा नाही तर 3दा दिला। ते पूर्णपणे तुषार मेहताजींनी त्याला समर्थन दिलेलं आहे आणि ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं योग्य पाऊल आहे अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे। त्यामुळं अडसुळांच्या वकिलांनी दिशाभूल केली आणि त्यावर बच्चू कडूंनी जे चुकीचं त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलं। मला नेहमी आठवते की बच्चू कडू हे नेहमी पाहत असतात की नवनीत राणा, रवी राणाच्या विरोधात काय मिळते, पण सत्य हे सत्य असते, त्याला कोणी टाळू शकत नाही। त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये बच्चू कडू होते तेव्हा सुद्धा त्यांनी नवनीत राणाच्या विरोधात जो प्रयत्न करायचा आहे तो आपल्या हा जो आहे आमदार बरं, पण मग आता सध्या जात प्रमाणपत्राचा निकाल कोर्टानं राखून ठेवलेला आहे? नाही, राखून ठेवलेला आहे, पण माझं म्हणणं आहे की जात पडताळणी समितीने जेव्हा नवनीत राणाच्या फेवरनी निकाल दिला आहे त्याला सुप्रीम कोर्टामध्ये तुषार मेहताजींनी समर्थन दिलेलं आहे की ते योग्य निकाल आहे। तर त्याच्या विरोधामध्ये चुकीच्या बातम्या पसरवणं मला वाटते सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल। आणि त्याच्यावर बच्चू कडूची जी प्रतिक्रिया आलेली आहे की अशा प्रकारे दिशाभूल केली, असं केलं तसं केलं, माझं हे म्हणणं आहे की एवढी घाई करून योग्य नाही आहे। निकाल आता सध्या कोर्टामध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं बच्चू कडू उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना नवनीत राणाच्या विरोधात जे की त्यांनी कट कारस्थान केलं, त्या कट कारस्थानामुळं त्यांनी जो प्रयत्न केला त्यांना असं दिसतंय की दिवसा सुद्धा ते स्वप्न पाहतात, अशी बच्चू कडूची परिस्थिती झालेली आहे। म्हणून माझं म्हणणं आहे थोडं वाट पहा। आम्हाला विश्वास आहे की आमचा पूर्ण बाजू मजबूत आहे आणि मजबूत बाजू असल्यानंतर जे खरं आहे ते दूधचं दूध पाणीचं पाणी होणार आहे आणि जे आम्ही त्या ठिकाणी पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याच्या आधारावर नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच रवीजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी। चुकीचा एक प्रकारे मेसेज देण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीनं सरकारनं नकार दिलेला आहे असं सांगितलं जाते तसं झालेलं नाहीये असंही स्पष्ट केलेलं आहे नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी।